पोटाने सुद्धा खाता आली पाहिजे एवढी नरम आणि लुसलुशीत पुरणपोळी करायचं म्हणलं ना तर पीठ कसं भिजायला घालायचं, पुरण कसं करायचं हे पण तितकंच महत्वाचं असतं. मग त्यासाठी काय करायचं माहिती का? सगळ्यात पहिली हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. इथं मी अर्धा किलो घेतली. त्याला स्वच्छ धुवून आहे ना 2 तासासाठी ना मस्त भिजायला घालून ठेवलं. नंतर मग कुकर मध्ये टाकलं डाळीला, पाणी टाकलं बरंच, थोडंसं तेल टाकलं, हळद टाकली थोडीशी आणि याला झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घेतल्या. मस्तपैकी डाळ शिजून जाते 3 शिट्ट्यामध्ये. नंतर गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे कणिक, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, आता थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि ह्या पाण्यामध्ये ना मस्तपैकी मिक्स करून आता मळून घ्यायची. आता या पिठाचा गोळा आहे ना उचलायचा आणि एखाद्या भांड्यामध्ये ठेवायचा आणि वरून पाणी टाकून आहे ना याला अर्ध्या तासासाठी असं सोडून द्यायचं. आता कुकर मध्ये बघायचं डाळ चांगली शिजलेली आहे, त्याला काढून घ्यायचं एखाद्या चाळीमध्ये, म्हणजे आपल्या आमटीसाठी पाणी निघून जातं. डाळ थोडी थंड झाली की याला आहे ना एखाद्या ग्लासनी किंवा प्याल्याने बारीक करून घ्यायचं, मस्त पुरण करून घ्यायचं. पुरणामध्ये टाकायला बडीशोप घेतली मी, इलायची घेतली बरीच आणि साखर घेतली. साखर टाकल्याने पटकन छान बारीक होतं म्हणून याला बारीक करून घ्यायचं चांगलं. आता कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये पुरण केलेलं टाकायचं, गुळ टाकायचा, तर